नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी मे 2026 या महिन्याचं सविस्तर राशी भविष्य. हा महिना तुमच्यासाठी संधी घेऊन येणार आहे की गोंधळ निर्माण करणार आहे? तुमच्या आयुष्यात कोणते मोठे बदल होऊ शकतात आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही काय केलं तर फायदा होईल आणि काय केलं तर तुमचं नुकसान होऊ शकतं, ही सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये. त्याआधी मित्रांनो, तुम्हाला काही माहिती देऊ इच्छितो. तुम्हाला तुमच्या जीवनाबद्दल, पत्रिकेबद्दल, तुमच्या बिझनेस, नोकरीबद्दल, नात्याबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील, कुठे अडथळे अडचणी येत असतील, कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, व्यापार नोकरीमध्ये काही समस्या येत असतील, लग्न जमत नसेल किंवा नात्यात काहीतरी कटुता निर्माण झाली असेल, संतान प्राप्ती होत नसेल, काहीही समस्या असेल, कोणतीही समस्या असेल, तुम्हाला वाटत असेल की पत्रिका एकदा बघावी, त्यात कोणते दोष तर नाही ना, त्यामुळे तर ह्या समस्या सगळ्या सुरू नाही ना, आणि जर समस्या असेल, दोष असतील तर काय करावं, कोणती सेवा करावी, कोणते उपाय करावे? कारण खूप मोठी शांती करण्याची गरज नसते, अगदी सोपे उपाय घरच्या घरी केलं तरी यातून सुटका मिळते, अडचणी दूर होतात. तर नक्की एकदा पत्रिका नक्की बघावी. त्यासाठी तुम्ही आम्हाला दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करू शकतात. आम्ही तुमची पत्रिका बघू, त्यातले दोष तुम्हाला सांगू, सविस्तर मार्गदर्शन करू, तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ. नक्की तुम्ही व्हॉट्सॲपवर आम्हाला मेसेज करू शकतात. मित्रांनो, मिथुन राशी ही वायू तत्वाची राशी आहे. चतुर, बोलकी, पटकन निर्णय घेणारी, पण कधी कधी कन्फ्यूज होणारी. मे महिन्यात तुमच्या आयुष्यात गती खूप वाढणार आहे. एकाच वेळी अनेक गोष्टी हाताळाव्या लागतील, पण लक्षात ठेवा, जास्त पर्याय म्हणजेच जास्त गोंधळ. महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी बिझी आणि थोडी कन्फ्युजिंग राहणार आहे. नवीन कामाच्या संधी तर मिळतील, सोशल सर्कल पण वाढेल, कम्युनिकेशनमुळे फायदा होईल, परंतु निर्णय घेण्यात गोंधळ राहील, एकाग्रता कमी होईल. एका वेळी एकच काम करा, कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. हा काळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि टर्निंग पॉईंट ठरू शकतो. करिअरमध्ये मोठी संधी तुम्हाला मिळेल, प्रमोशन किंवा रिकग्नायझेशन होऊ शकतं, मिळू शकतं, बिझनेसमध्ये ग्रोथ मिळू शकते, परंतु ऑफिस पॉलिटिक्स होऊ शकते, दूर राहा. विश्वास ठेवलेल्या व्यक्तींकडून सुद्धा धोका मिळू शकतो. तुमचे प्लॅन्स सिक्रेट ठेवा, फक्त कामावर फोकस ठेवा. हा काळ तुमच्यासाठी फायनान्शियली स्ट्रॉंग पण मेंटली एक्झॉस्टिंग असू शकतो. पैसा येण्याचे स्ट्रॉंग चान्सेस आहेत, अडकलेले पैसे परत मिळू शकतात, परंतु जास्त कामामुळे थकवा येईल, अननेसेसरी खर्च वाढतील. रेस्ट घ्या, पैशाचं व्यवस्थित प्लॅनिंग करा. या महिन्यात तुमच्या लव्ह लाईफमध्ये मेजर चेंजेस होऊ शकतात. नवीन रिलेशनशिप सुरू होऊ शकते, एक्झिस्टिंग रिलेशनशिप स्ट्रॉंग होऊ शकते, परंतु गैरसमज वाढतील, कम्युनिकेशन गॅप वाढेल. यामुळे स्पष्ट बोला, ओव्हर थिंकिंग टाळा. आरोग्याच्या बाबतीत हा महिना अटेन्शन मागणारा आहे. एन्झायटी वाढू शकते, झोप न येणे अशा समस्या येऊ शकतात, थकवा वाढू शकतो. याच्यासाठी मेडिटेशन करा, मोबाईल युजेस कमी करा, रुटीन मेंटेन ठेवा. हा महिना पैशाच्या बाबतीत सुद्धा मिक्स असणार आहे. आता मिक्स कशासाठी असणार आहे, काय गोष्टी कराव्यात, काय गोष्टी करू नये? तर मित्रांनो, हा महिना प्रॉमिसिंग आहे. पैसा येईल पण टिकवणं अवघड जाईल. इम्पल्सिव्ह स्पेंडिंग टाळा, सेव्हिंग हॅबिट वाढवा. एकाच वेळी खूप कामे करू नका, कुणावरही लगेच विश्वास ठेवू नका, ओव्हर थिंकिंग करू नका, निर्णय सतत बदलू नका. बुधवारी गणपती बाप्पाची पूजा करा. त्यानंतर तुम्ही डिसिप्लिन ठेवा तुमच्या आयुष्यामध्ये. मिथुन राशीसाठी मे महिना हा संधी आणि गोंधळ दोन्ही घेऊन येणार आहे. जर तुम्ही योग्य निर्णय घेतले, फोकस ठेवला, शांत राहिलात, तर हा महिना तुमच्यासाठी मोठे यश घेऊन येणार आहे. म्हणून मित्रांनो, ही माहिती, हे राशी भविष्य तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि योग्य मार्गदर्शनासाठी, पत्रिका बघण्यासाठी आम्हाला दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही मेसेज करू शकतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.